सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। प्रभाग क्रमांक 18 चे माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या प्रचाराला आज दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपासून सुरुवात करण्यात आली आहे। दसक पंचक शिवार गावातील हनुमान मंदिर येथे स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ काढून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। मागील पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाकडून विशाल संगमनेरे यांनी उमेदवारी केली। त्यात बहुसंख्य मतांनी नागरिकांनी संगमनेरे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासह भाजपच्या 2 उमेदवारांना निवडून दिले। निवडून आल्यानंतर संगमनेरे यांनी प्रभागात बहुसंख्य कामाचा धडाका लावला। आमदार राहुल ठिकले यांच्या निधीतून श्री संत ज्ञानेश्वर नगर येथील 3 मंदिरांचे सुशोभीकरण, प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, उद्याने सुशोभीकरण व ग्रीन जिम, ड्रेनेज लाईन, डेंग्यू प्रतिबंधक मोहीम, प्रभागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता 20 लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ व जलवाहिन्या स्थापन केल्या। त्यानंतर कोरोना काळात निधी उपलब्ध नसतानाही स्वखर्चातून नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णालयाची स्थापना केली। तसेच प्रभागातील गरजू नागरिकांना मोफत किराणा वाटप करण्यात आला। महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या, परंतु विशाल संगमनेरे यांनी त्यांचे ऑफिसचे दार नेहमी नागरिकांच्या सेवेसाठी उघडे ठेवले होते। स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांना गृहोद्योग, तरुणांना नोकऱ्या, प्रभागातील पथदीप दुरुस्ती अशा लोकउपयुक्त कामांनी विशाल संगमनेरे यांनी आपले काम सुरूच ठेवले। आज दसक पंचक येथील मारुती मंदिरात ज्येष्ठ ग्रामस्थ वामनदादा बोराडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली आहे। पंचक शिवार शनी मंदिरात दर्शन घेऊन प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी व संवाद साधण्यात आला। यावेळी भाजपा पक्षाकडून इच्छुक उमेदवार सुद्धा विशाल संगमनेरे यांच्या सोबत होते। यावेळी प्रभागातील बहुसंख्य महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नेहमी इलेक्शन येतात आणि जातात। 45 वर्ष झाले महानगरपालिका जाऊन। नगरपालिकेमध्ये बरेचसे काही लोक आले गेले, तर ज्यांनी काय केलं तर मला असं माहिती आहे ज्याचं काम आहे, सूर्य कधी प्रकाश त्याला झाकत नाही, सूर्याचा प्रकाश लपून राहत नाही, तर आमचा विशाल भाऊचा प्रकाश कुठेच लपणार नाही आणि त्यांना भरपूर यश मिळणार आहे। ते निवडून तर आलेच असं समजून घ्या, पण जास्त मतांनी येणार आहे। 2-3 लोक निवडून येणार आहे। माझा आशीर्वाद आहे भाऊला। जास्त मला बोलायचं नाही, माझी तब्येत बरी नसल्यामुळं। आमचे अण्णा आता आम्हाला इथे येऊन 20 वर्ष झाले, पण कुठं काही जरी असलं, लाईट बंद झाली, कधी काही झालं, 5 मिनिटात लगेच इतकी तयारी करता का लगेच मावशी जा बरं बाहेर, लाईट आली की नाही बघा, पाण्याची सोय असू कशी असू, आणि कुठल्या अर्ध्या रात्री काही हे असलं तरी इतके कामं येतात का त्यांच्यासारखं खरंच काय आभार मानावं मला तेच कळत नाही। आणि माझ्या मुलांच्या बाबतीत तर विशेष नाही, माझ्या भूषणसाठी ते अर्ध्या रात्री उभे राहतात आणि असे सहकार्य ते खूप त्यांना म्हणजे असं खूप हे करतात ते। तर त्यांच्या बाबतीत मी सगळ्यांना विनंती माझीवाली खूप म्हणजे काय व्यक्ती द्यावा मला। मोर्या विशाल संगमनेरे गेल्या इलेक्शनमध्ये जे निवडून आलेत आणि आत्ता जी ही संख्या उभी आहे ही तर माझ्यासाठी म्हणजे खूप कमी वाटते। यापेक्षा जास्त कार्य मोठं केले असल्यामुळे इथे जरी कमी असेल तरी तिथे देताना खूप मोठी संख्येने निवडून येणार आहेत आणि यासाठी त्यांच्या पुढच्या वाटचालीत आजच निवडून आले असंच आपण समजूया आणि आजच त्यांची गुलाल उधळायचा का नाही ते तुम्ही ठरवा। गुलाल म्हणजे प्रत्यक्ष जरी नसला तरीही तुम्ही जो दाखवलेला हा गुलालच आहे आणि या गुलालालाच अजून रंग येऊ द्या आणि पुढच्या 5 वर्षात आपल्याला त्यांच्याकडून जी काय सहकार्य, जी काय मदत किंवा आपली जी कामं रखडलेली आहेत, रस्ता मेन, हे सगळ्या गोष्टी होणारच आणि ते सगळं काम आपले विशाल संगमनेरे करतील या अपेक्षेने आपण त्यांना निवडून देणार आहोत आणि त्यांना द्यायचंच आहे। आजच ते विजयी झाले, आपण अशाच याच्यात टाळ्या वाजवा।